नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाल बागडी स्वागत करतो आपलं आत्मबल फाउंडेशन या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। बघा, आज आपण जी काही 10वी मध्ये दिली जाणारी एक सगळ्यात भारतातली प्रेस्टिजियस जी एक्झाम आहे, जिचं नाव आहे NTSC नॅशनल टॅलेंट सर्च एक्झाम, ह्या एक्झामविषयी माहिती घेणार आहोत। त्याचबरोबर ह्या एक्झामची म्हणजे जो कोर्स आहे तो सुद्धा स्टार्ट करत आहोत। ठीक आहे, बघा NTSCचा जर विचार केला, ही जी काही एक्झाम आहे नॅशनल टॅलेंट सर्च एक्झाम, ही एक्झाम कोण घेतं तर ती एक्झाम घेतं NCERT। लक्षात ठेवा, आता NCERT म्हणजे काय तर नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग, ज्याची स्थापना झालेली होती 1961 मध्ये। ओके, जी एक्झाम कोण घेतं NCERT घेतं, नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग, ज्याची स्थापना म्हणजे NCERTची स्थापना 1961 मध्ये झालेली आहे, त्याच्याकडून ही एक्झाम घेतली जाते। लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाची एक्झाम आहे ही। आता ही जी एक्झाम घेतल्यानंतर हिचा एक्झामचा सगळ्यात महत्त्वाचा आपण फायदा असं म्हणूया की या एक्झामसाठी आपल्याला भारत सरकारकडून म्हणजे NCERT कडून किंवा भारत सरकारकडून एक काय मिळते, स्कॉलरशिप मिळते। याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळी 11वी किंवा 12वी मध्ये शिकत असताय त्यावेळी दर महिना तुम्हाला 1250 रुपये भेटत असतात। त्याच्यानंतर तुम्ही डिग्रीसाठी वगैरे पुढे शिकायला जाता त्यावेळी तुम्हाला 2000 रुपये पर मंथ भेटतं, आणि जर तुम्हाला पुढे PhD साठी वगैरे करायचे असेल तर तिथं वेगवेगळ्या नॉर्म्सनुसार वेगवेगळी स्कॉलरशिप भेटत जाते। ठीक आहे, म्हणजे पुढे वाढत जाते ती स्कॉलरशिप। आता याचा अर्थ काय, या एक्झामचा पहिला जर फायदा म्हटला तर पहिला फायदा हा आहे की बाबा आपण म्हणूया की आपल्याला स्कॉलरशिप भेटते। पण ह्या एक्झामचा सगळ्यात महत्त्वाचा जो काही फायदा आहे तर ही एक अशी एक्झाम आहे NTSC नॅशनल टॅलेंट सर्च एक्झाम, जी सेंटर म्हणजे पूर्ण भारत स्तरावर घेतली जाते। लक्षात ठेवा, आणि त्यामुळे आपल्याला पहिली अपॉर्च्युनिटी अशी आहे की आपण भारत स्तरावर ARI असं जे म्हटलं जातं ऑल इंडिया रँक, त्या ऑल इंडिया रँकमध्ये येऊ शकतो। आणि ह्या एक्झामचा जर तुम्ही प्रॉपररित्या सिलेबस बघितला तर पुढे येणाऱ्या ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत, मग त्या कुठल्याही स्पर्धा परीक्षा असो, त्या स्पर्धा परीक्षांची एक वेल तयारी जी आहे ती या परीक्षेच्या माध्यमातून आपली सहजरित्या होऊ शकते, कारण की असा एक पूर्ण इन्क्लुझिव्ह अभ्यास याच्यामध्ये आपल्याला करावा लागणार आहे, जास्त अभ्यास करावा लागणार आहे। बरोबर आहे। आता ही जी एक्झाम आहे, ह्या एक्झामची नेमकी सिलेक्शन प्रोसिजर कशी आहे, कशा पद्धतीने त्या विद्यार्थ्यांना त्या स्कॉलरशिपसाठी निवड केली जाते, तर त्याच्यासाठी 2 स्टेजमध्ये एक्झाम घेतली जाते। म्हणजे तुम्ही पहिल्या स्टेजला पहिल्यांदा जाणार, पहिली स्टेज पास करणार, पहिली स्टेज पास केल्यानंतर मग तुम्ही सेकंड स्टेजसाठी येणार। महाराष्ट्रामधून काहीतरी 774च्या आसपास जे विद्यार्थी आहेत ते सेकंड स्टेजसाठी निवडले जातात। आता जी पहिली स्टेज आहे, जी कुठली त्या राज्यातली पहिली स्टेज आहे, ती पहिली स्टेज स्टेट लेवलने घेतली जाते। म्हणजे काय, आता आपण महाराष्ट्रातले विद्यार्थी आहे, बरोबर आहे, तर या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांची जी काही फर्स्ट स्टेज आहे ते आपलं महाराष्ट्र गव्हर्नमेंट जे आहे म्हणजे महाराष्ट्र परीक्षा परिषद जे असेल ती घेईल। समजलं का बघा, आणि त्या परीक्षेला तुम्ही पास झाल्यानंतर मग स्टेज 2 हे कोण कंडक्ट करेल, NCERT कंडक्ट करेल, म्हणजे नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग हे इन्स्टिट्यूट सेकंड स्टेज कंडक्ट करेल। दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात ठेवा, कारण की पहिली स्टेज कंडक्ट पास करणं आणि मग त्याच्यानंतर सेकंड स्टेजसाठी जाणं। ठीक आहे, आता आपण जी काही स्टेट लेवल एक्झामिनेशन होणार आहे त्या स्टेट लेवल एक्झामिनेशनची थोडीशी माहिती घेऊया। आता जी काही पहिली स्टेज होणार आहे, म्हणजे आता आपण महाराष्ट्रातले विद्यार्थी आहे, मराठी विद्यार्थी आहे, त्यामुळे स्टेट लेवल एक्झामिनेशन आपलं महाराष्ट्र गव्हर्नमेंट घेणार। बरोबर आहे, ही जी स्टेट लेवल एक्झामिनेशन घेणार आहे याच्यासाठी एलिजिबिलिटी काय असणार आहे, म्हणजे कोणते विद्यार्थी याला देऊ शकतात। आता इतर गोष्टी मी जास्त सांगत नाही की याला फी किती असते, अगदी नॉमिनल फी असते, बरोबर आहे, किंवा 9वीला मार्क किती असतात, एकदम नॉमिनल असतात, जे सर्वांना भेटत असतात, त्यामुळे त्या जास्त गोष्टी त्याच्यावर इश्यू करण्याचा काही गरज नाही आहे। आपल्याला सगळ्यात जास्त फोकस जो ठेवायचा आहे तो त्याचा अभ्यासक्रम, त्याचा अभ्यास कसा करायचा आणि तो आपण आता चालू करणार आहे। दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट। ठीक आहे, बघा, एक तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे विद्यार्थी क्लास 10 मध्ये शिकतात, जे विद्यार्थी 10वी मध्ये शिकत असतात ते विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे असे विद्यार्थी ज्यांची एज जे आहे ते 18 वर्षापेक्षा कमी आहे, 1 जुलैला ज्यांचं वय 18 वर्षापेक्षा कमी असेल असेच विद्यार्थी फक्त ही परीक्षा देऊ शकतात। ठीक आहे, म्हणजे 4-5 वर्ष नापास होत आलेला आहे तो विद्यार्थी कदाचित ही परीक्षा देऊ शकणार नाही। ओके, आता मीडियम ऑफ एक्झामिनेशन काय असेल, इंग्लिश आणि मराठी असेल। इंग्लिश किंवा मराठी या 2 लँग्वेजमध्ये तुम्ही पेपर देऊ शकाल। म्हणजे काय, इंग्लिशमध्ये प्रश्न असेल, त्यानंतर मराठी असेल, अदरवाईज मराठी आणि मग इंग्लिश, मराठी इंग्लिश असे प्रश्न असतील, म्हणजे इतर जसे परीक्षा नसतात तसे। ओके, त्यानंतर ही जी परीक्षा आहे जी स्टेट लेवलवर घेतली जाते त्याच्यामध्ये 2 पेपर असतील, त्याची माहिती आता आपण इतर पुढे घेणार आहे। 2 पेपर असतील, एक मॅथचा पेपर आणि दुसरा सॅटचा पेपर। मॅथ म्हणजे मेंटल ॲबिलिटी टेस्टचा पेपर, म्हणजे बुद्धिमत्तेचा पेपर, हा पहिला पेपर असेल, आणि सॅट म्हणजे स्कॉलॅस्टिक ॲप्टिट्यूड टेस्टचा पेपर, म्हणजे काय
जे इतर तुमचे प्रश्न असतील म्हणजे कसले इतिहासाचे, सोशल सायन्सचे किंवा सायन्सचे म्हणजे विज्ञानाचे असतील, मॅथ्सचे असतील, ते प्रश्न याच्यामध्ये असतील. असे 2 पेपर मिळून ही परीक्षा स्टेट लेवलवर काय केली जाईल, कंडक्ट केली जाईल. जी काय असेल तुम्हाला माहिती आहे स्टेज 1 असेल, जी फक्त एक असं धरूया स्क्रीनिंग टेस्ट असेल. कशाची स्क्रीनिंग टेस्ट? ऍक्च्युअली आपली जी हे घेणार आहे म्हणजे NTSC परीक्षा घेणार आहे, कोण घेणार आहे? NCERT घेणार आहे. पण त्याच्यासाठी हे एवढं NCERT समजा हे एवढं हे करू शकत नाही, मॅनेज करू शकत नाही एवढ्या विद्यार्थ्यांना भारतातल्या. त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, पहिल्यांदा स्टेज 1 घ्या. आता स्टेज 1 मध्ये फक्त स्क्रीनिंग टेस्ट असेल. समजा 1 लाख मुलं बसली, त्याच्यापैकी फक्त 774 मुलं काय केली, पुढे नेली. समजा मग त्याच्यापैकी काही अजून निवडायचे आहेत असं धरा, मग ते NCERT बघणार. समजलं का? ते ऍक्च्युअली काम एक्झाम घेण्याचं काम आहे NCERTचं. दिस इज ओनली व्हॉट, स्क्रीनिंग टेस्ट. ओके. आता बघा जी स्टेट लेवलची काय एक्झाम होते ती नेमकी एक्झाम कशी असते बघा. आपण बघितलं, याच्या आधी सांगितलं मी तुम्हाला 2 पेपर असतात, एक मॅथ्सचा पेपर असतो आणि दुसरा सॅटचा पेपर असतो. जो मॅथ्सचा पेपर असतो म्हणजे मेंटल ॲबिलिटी टेस्ट, लक्षात ठेवा, म्हणजे बुद्धिमत्ता, सिंपल भाषेमध्ये रिझनिंग म्हणायला गेलो तर. आणि सॅट स्कॉलॅस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट, ज्याच्यामध्ये विषय कोणते कोणते असणार आहे, सायन्स असणार आहे, मॅथमॅटिक्स असणार आहे आणि सोशल सायन्स म्हणजे समाजशास्त्र म्हणूया. त्याच्यामध्ये जिओग्राफी असेल, पॉलिटी असेल, हिस्ट्री असेल. ओके, हे 3 सब्जेक्ट याच्यामध्ये इन्क्लुडेड असतील. आता जरा लक्ष द्या, जर या मॅथचा पेपर म्हणजे 2 पेपर होणार आहेत, दोन्ही पेपरांचा जर विचार केला तर बघा ह्या मॅथच्या पेपरला म्हणजे पहिल्या पेपरला पहिल्यांदा हा पेपर होतो तुम्ही परीक्षेला गेल्यानंतर मॅथचा, त्याला क्वेश्चन एकूण 100 असतील आणि एकूण मार्क 100 मिळतील. म्हणजे एका प्रश्नासाठी तुम्हाला काय 1 मार्क असेल, एका प्रश्नासाठी 1 मार्क मिळेल. बरं, वेळ किती मिळेल? 120 मिनिटं. 120 मिनिटं म्हणजे 2 तास. 2 तासाचा वेळ असेल. 2 तासामध्ये तुम्हाला हे 100 प्रश्न काय करायचे आहेत, सॉल्व्ह करायचे आहेत. लक्षात ठेवा. पुढची महत्त्वाची गोष्ट, हा सॅटचा पेपर सुद्धा सेम क्वेश्चन आणि मार्क म्हणाल तर 100 मार्क असतील, 100 प्रश्न असतील, त्याला सुद्धा टाइम एकूण 120 मिनिटाचा लागेल. 2 आवर्स असतील. 2 आवर्समध्ये हा प्रश्न हे सोडवायचा असेल. आणि त्याच्यामध्ये लक्षात ठेवा सायन्ससाठी 40 प्रश्न असतील. किती प्रश्न असतील? 40 प्रश्न असतील. मॅथमॅटिक्ससाठी 20 प्रश्न असतील आणि सोशल सायन्ससाठी 40 प्रश्न असतील. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. इट इज अ व्हेरी 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 मच इम्पॉर्टंट. आता का हे इम्पॉर्टंट आहे हे लक्षात ठेवा, कारण की ह्यावरनं आपल्याला समजते की मॅक्झिमम फोकस कशावर केला पाहिजे, मॅक्झिमम जास्तीत जास्त फोकस कशाला केला पाहिजे. आता जर ह्याचा विचार केला तर विचार करत असताना बघा मी एक गोष्ट सांगतो. त्याच्या आधी एक बघा, एक क्वालिफाईंग मार्क्स आहेत म्हणजे कदाचित वाढलेले असतील, वाढू शकतात. 40% जनरल आणि OBC साठी आहेत आणि 32% SC आणि ST साठी. याचा अर्थ पहिला लक्षात ठेवा. जो जनरलचा समजा विद्यार्थी आहे किंवा OBCचा जो विद्यार्थी आहे त्याला समजा 40% मार्क मॅथला पडलेत आणि 40% मार्क सॅटला पडलेत, दोन्हींना 40-40% पडलेत, तरच त्याचा पेपर ॲज अ मेरिटमध्ये पुढे काय केला जाईल, कन्सिडर केला जाईल. याचा अर्थ लक्षात घ्या. 40% म्हणजे याला 40 मार्क, बरोबर आहे ना? 40% म्हणजे 40 मार्क आणि याला सुद्धा 40% म्हणजे 40 मार्क. आता आपण एक एक्सेप्शन केस घेऊया. काय झालं, एखाद्या विद्यार्थ्याला मॅथला आउट ऑफ 100 पडले, 100 पडले लक्षात ठेवा. आणि त्या सॅटला मात्र त्या विद्यार्थ्याला समजा 38 मार्क आहेत. सॅटला किती मार्क आहेत? 38 मार्क आहेत असं धरूया. आणि मॅथला आउट ऑफ 100 मार्क पडलेत. याचा अर्थ लक्षात ठेवा, जो क्वालिफाईंग आहे, क्वालिफाईंग कितीचा होता? 40चा होता. तो क्वालिफाय झाला का विद्यार्थी? नाही झाला. याचा अर्थ असा आहे, समजा टोटल मेरिट मॅथ्सचं आणि सॅटचं टोटल मिळून मेरिट किती लागलं? समजा 120 लागलं धरूया, 120 लागलं मेरिट. बरं, मग ह्या विद्यार्थ्याला दोन्ही पेपर मिळून मार्क किती पडलेत? 138 मार्क पडलेत. पण तो ही परीक्षा क्वालिफाय नाही आहे. कारण का? एका पेपरला त्याला 38 मार्क आहेत, जे चालणार नाही. क्वालिफाईंग पेपर ह्याच्यात ते कमी आहे. किती पाहिजे क्वालिफाईंगसाठी? किमान 40 मार्क. आणि जर SC ST असेल तर 32-35 मार्क, एवढे मार्क त्याला काय लागतील, घ्यावे लागतील, तरच मग एकत्रमध्ये कन्सिडर्ड. लक्षात ठेवा, शेवटचं मेरिट हे करत असताना मात्र एकत्रच कन्सिडर करणार आहे, हे लक्षात ठेवा. पण दोन्हीला 40-40% मार्क मिळवणं हे पण अत्यंत गरजेचं आहे. बरं, आता लक्षात ठेवा, ह्याचा अभ्यास करत असताना ह्याच्यावरनं तुम्हाला सहजरित्या स्ट्रॅटेजी समजू शकते. आता कशी स्ट्रॅटेजी समजू शकते? तुम्हाला ह्या दोन्ही पेपरचा अभ्यास करताना कुठलं साहित्य वापरावं लागतं, तर त्याच्यासाठी साहित्य वापरावं लागतं आपल्या महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटची 9वीची जी काही पुस्तकं आहेत प्लस 10वीची जी पुस्तकं आहेत ती, ह्या दोन्हींचा तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे ह्या परीक्षेसाठी. बरं, आता हे प्रश्न बघितल्यानंतर, मार्क बघितल्यानंतर समजेल की याच्यातलं कुठलं महत्त्वाचं आणि कुठलं. का सांगतो तुम्हाला, जरा लक्ष द्या. बघा, मी याच्या आधीच्या आणखीन एका लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे की या सगळ्यांचा फक्त सॅटचं बोलायला लागले मी, मॅथचा काय आपण वेगळा स्पेशल अभ्यास करायचा आहे. पण सॅटसाठी जरा बघा, सॅटमध्ये तुम्हाला 20% मार्क
9वीचा करणार आहे, बरोबर आहे. 20% तुम्ही 9वीचे प्रश्न 20% असणार आहेत आणि 80% प्रश्न 10वीचे असणार आहेत. पण जरासा विचार करा, इथं प्रश्न जरा बघा. सायन्सला 40 आहेत, मॅथमॅटिक्सला 20 आहेत, सोशल सायन्सला 40 आहेत. याचा अर्थ असा आहे मॅथमॅटिक्सला कमी प्रश्न आहेत, भरपूर कमी प्रश्न आहेत, बरोबर आहे. फक्त 20% मार्क कशाला आहेत? मॅथमॅटिक्सला आहेत. याचा अर्थ असा आहे तुम्ही अभ्यास करत असताना 9वीचं सायन्स करा, 9वीचं सोशल सायन्स करा, 9वीचं मॅथमॅटिक्स तुम्ही स्किप केला तरी चालेल, बरोबर आहे का? कारण प्रश्न सगळ्यात जास्त कशावर पडणार आहेत? 10वीवर पडणार आहेत, लक्षात ठेवा. त्यामुळे 10वीचं मॅथ्स करायला पाहिजे, 10वी मात्र सगळं करायला पाहिजे, 10वीचं सगळं करायला पाहिजे आणि 9वीचे हे 2 सब्जेक्ट करा, बरोबर आहे काय? कारण की मॅथमॅटिक्सवर 9वीच्या मॅथमॅटिक्सवर थोडेच प्रश्न पडतील, जास्त प्रश्न पडणारच नाहीत. 1-2 प्रश्न चुकून येण्याची शक्यता आहे, बरोबर आहे का? 2-3 प्रश्न पडतील. उरलेले प्रश्न मॅथमॅटिक्सवर 10वीचे प्रश्न पडतील आणि सायन्स आणि सोशल सायन्सला मात्र दोन्हीतला 80-20 80-20 जास्तीत जास्त प्रश्न पडतील, लक्षात ठेवा. ही एक स्ट्रॅटेजी आहे अभ्यास करण्याची पुढे आणि त्याच स्ट्रॅटेजीच्या माध्यमातून आपण इथून पुढे जाणार आहे. लक्षात ठेवा, आपण ज्या इथं नोट्स देणार आहे इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट नोट्स. फक्त एक काय काम करा, तुम्ही सॅट किंवा मॅटसाठी बाजारामध्ये अमेझॉनवर किंवा फोनपेवरून तुम्हाला पुस्तकं मिळतात, क्वेश्चन पेपर सेट मिळतात, ते क्वेश्चन पेपर सेट घ्या, ओके. आणि चॅप्टर वाईज क्वेश्चन्स वगैरे असतात त्याच्यामध्ये, ते क्वेश्चन पेपर सेट तुम्ही सोडवायला चालू करा स्वतः. इथं एकदा लेक्चर बघा, ते एकदा काय करा तुम्ही सोडवायला चालू करा, तुम्हाला त्याच्या बाहेरचं काहीही प्रॉब्लेम येणार नाही, हे लक्षात ठेवा, ठीक आहे. बघा त्यानंतर स्टेज 1 पास झाल्यानंतर म्हणजे जे महाराष्ट्र आपलं स्टेट गव्हर्नमेंट आणि तुम्ही त्या राज्यात असाल, म्हणजे इतर भाषिक विद्यार्थी त्या वेगवेगळ्या राज्यात असतील, ते त्या राज्याचे विद्यार्थी, म्हणजे तिथले स्टेट गव्हर्नमेंट किंवा युटीज असतील, म्हणजे युनियन टेरिटरीज असतील, केंद्रशासित प्रदेश असतील, तिथं ते घेतले जातील. त्यानंतर तुम्ही सेकंड स्टेजसाठी क्वालिफाय व्हाल. आणि जे विद्यार्थी अब्रॉड म्हणजे बाहेर शिकत असतील, इंडियन स्टुडंट आहेत पण जे बाहेर शिकत असतील, त्यांना मात्र स्टेट लेवल एक्झामिनेशन जी फर्स्ट स्टेजला होती ना, ती न देता डायरेक्टली सेकंड स्टेजला ते विद्यार्थी बसू शकतात. कुठले विद्यार्थी? जे अब्रॉडला बाहेर शिकत आहेत त्या विद्यार्थ्यांच्यासाठी फक्त काय आहे, डायरेक्टली ते हे नॅशनल लेवल एक्झामिनेशनसाठी बसू शकतात. आणि इतर जे विद्यार्थी आहेत, जे आपण आता समजा महाराष्ट्रात शिकणारे विद्यार्थी आहे, त्यांच्यासाठी मात्र फर्स्ट स्टेज देणं अनिवार्य आहे. तुम्ही फर्स्ट स्टेज पास करायची, मग सेकंड स्टेजमध्ये जायचं, ठीक आहे. आता बघा, नॅशनल लेवल एक्झामिनेशन जी तुम्हाला मी याच्या आधीच सांगितलेलं एनसीईआरटी कंडक्ट करते. कोण करते? एनसीईआरटी करते. त्याच्यामध्ये सुद्धा सेम सिलेबस आहे, सेम काही गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, फक्त वेगळा हे वापरायचा आहे आपल्याला, सोर्स वेगळा वापरायचा आहे. कारण परीक्षा कोण कंडक्ट करते? एनसीईआरटी कंडक्ट करते, बरोबर आहे. बघा, नॅशनल लेवल एक्झामिनेशन 2 सेम पेपर होतील, मॅट आणि सॅट. मी याच्या आता जास्त माहिती सांगत नाही, सेम असेल पॅटर्न, टाइम 120 मिनिटाचा असेल, ओके. 100 मार्क 100 प्रश्न 100 असतील. सायन्सला 40 मार्क, मॅथमॅटिक्सला 20 मार्क, सोशल सायन्सला 40 मार्क, सेम पॅटर्न तिथं असेल, ठीक आहे. फक्त कंडक्ट एक्झाम कोण करेल? एनसीईआरटी करेल. बरं, ह्या एक्झामचा आता सगळ्यात महत्त्वाची भीती काय की एक्झाम बाबा इंग्लिशमध्येच होते काय? असं नाही आहे. कारण की तुम्हाला माहिती आहे स्टेट लेवल जी होते, स्टेट लेवलला तिथं तर इंग्लिश आणि मराठी आहे, त्यामुळे काय प्रश्नच नाही, मराठीमध्ये प्रश्न आहे. आणि इथं सुद्धा तुम्ही फॉर्म भरत असताना, फिल करत असताना सांगू शकताय की एक्झाम कशात देणार आहे? मी मराठीमध्ये देणार आहे. तर तुम्हाला मराठी इंग्लिश पेपर येतो, त्यामुळे काहीच अडचण राहत नाही आहे एक्झाम देण्यासाठी. फक्त इश्यू तयार केलेला आहे की हा ही एक्झाम इंग्लिश आहे आणि इंग्लिशमध्ये असल्यामुळे आमच्यासारखे विद्यार्थी जे आहेत, म्हणजे महाराष्ट्राचे ह्याच्यामध्ये शिकणारे ग्रामीण भागामध्ये किंवा इतर ही परीक्षा देऊ शकत नाहीत, असं काहीच नाही आहे. समजलं का? कारण की आपल्या भाषेमध्ये देतात, त्यामुळे तो जो नाचता येईना अंगण वाकडे हा जो विषय आहे तो तर राहत नाही, बरोबर आहे. तुम्ही सहजरित्या ही एक्झाम देऊ शकता, ओके. सेम क्वालिफाईंग मार्क 40% फॉर जनरल अँड ओबीसी, 32% फॉर एससी अँड एसटी. सेम पॅटर्न राहणार आहे, फक्त परीक्षा कोण घेणार आहे? एनसीईआरटी घेणार आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेम इथंच मगाशी जसं सांगितलेलं होतं की तुम्हाला स्टेट लेवल 1 देण्यासाठी, स्टेज 1 देण्यासाठी काय पाहिजे? 9वी आणि 10वीचं महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटची पुस्तकांचा अभ्यास करायला पाहिजे. सेम इथंच जरासं वेगळं, परीक्षा एनसीईआरटी घेत असल्यामुळे तुम्हाला 9वी आणि 10वीची एनसीईआरटीची पुस्तकं वाचायला पाहिजे आणि सेम पॅटर्न ठेवायचा. काय? 9वीचा अभ्यास करत असताना सायन्सवर आणि सोशल सायन्सवर परफेक्टली, मी ज्या नोट्स देतोय ना त्या परफेक्टली करायच्या, ओके. आणि 10वीचा मात्र अभ्यास होल अँड होवर करायचा, टोटल करायचा. समजलं का? म्हणजे तुम्हाला कोणती कोणती पुस्तकं अभ्यास करायला लागणार? 9वीचं सायन्स पहिलं पुस्तक, 9वीचं सोशल सायन्सचं 2, म्हणजे याच्यात
पुस्तकं असतात 2-3, पण आपण धरूया फक्त एकच पुस्तक धरूया. आणि मॅथमॅटिक्स मात्र 9वीचं करायचं आहे, पण त्याला जास्त फोकस्ड ठेवायचं नाही, जास्त हे करायचं नाही. नाहीतर प्रॉब्लेम काय होतोय, 20 फक्त प्रश्न आहेत, ते पण 9वीवर जास्त प्रश्न येणार नाहीत. आणि तुम्ही 9वीला 2-2 पुस्तकं असणार आहेत किंवा स्टेट गव्हर्नमेंटला धरला तर ते पूर्ण बघत राहिला तर मग शक्य नाही तुम्हाला एवढा सगळा सिलेबस कव्हर करणं. त्यामुळं तुम्ही जास्त फोकस कशावर करायचा आहे, 10वीच्या मॅथ्सवर नो प्रॉब्लेम करायलाच पाहिजे. 10वीचं सायन्स असलंच पाहिजे, 10वीचं सोशल सायन्स काय प्रश्नच नाही. पण 9वी मात्र तुम्हाला काय आहे करणं गरजेचं आहे, कारण की त्याच्यामध्ये सायन्स आणि सोशल सायन्सचा बेस तर होतोय, पण 20% प्रश्न पण येतात त्याच्यातनं. 20% प्रश्न म्हणजे काय जोक नाही, लक्षात ठेवा. क्वालिफाईंगसाठी 40% लागतात आणि तुमचे 20% प्रश्न 9वीत नाही येतात. याचा अर्थ काय, आणि 20% मिळवले की तुम्ही परीक्षा क्वालिफाय होत आहे. क्वालिफाय म्हणजे याचा अर्थ नव्हे मेरिटमध्ये, मेरिट वेगळं क्वालिफाईंग वेगळं. क्वालिफाईंग म्हणजे परीक्षा फक्त क्वालिफाय झाला तुम्ही, लक्षात ठेवा. आणि मेरिटमध्ये बसणं म्हणजे काय, मेरिट कदाचित 1 पण 2 लागू शकेल, असं काय नाही आहे. 2 मार्कांचं मेरिट लागू शकतील, बरोबर आहे की नाही. किंवा आता निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे 2 मार्कांचं लागणार नाही, किंवा कदाचित लागेल, एखाद्याला 0 इकडे पडले तर. समजा 6 मार्काचं धरूया आपण मेरिट लागलं, किती पण मार्कांचं मेरिट लागू शकतं. त्या मेरिटमध्ये तुम्हाला बसायचं आहे. आता 6 मार्कांचं लागणार नाही का, 40% क्वालिफाईंग मार्क आहेत. किती टक्के मार्क आहेत तिकडं, क्वालिफाईंग किती आहेत, 40% आहेत. 40%च्या तर वर पाहिजे, नाहीतर मग कोणच निवडलं जाणार नाही, बरोबर आहे ना. लक्षात ठेवा. मला वाटतंय 2 स्टेज ज्या आहेत ह्या परीक्षेच्या आता तुम्हाला समजलेल्या असतील. अभ्यास कसा करायचा आहे तर सरळ सरळ मी सांगितलेलं आहे की पहिली गोष्ट करा, तुम्ही महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटचे विद्यार्थी असाल तर महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटची पुस्तकं तुम्ही वाचायला घ्या, 9वी पासून घ्या. 9वी घेत असताना मी जसं देतोय त्या नोट्स फक्त घ्या, त्या नोट्स सारख्या परत वाचा. 9वीवर जास्त एवढा हे करू नका, कारण की 20%च प्रश्न असणार आहेत. आणि त्याच्यानंतर मात्र महत्त्वाचा जो फोकस द्यायचा आहे तो कशावर द्यायचा आहे, 10वीच्या प्रश्नावर आणि 10वीच्या MCQजवर, 10वीच्या पुस्तकांच्यावर जास्त लक्ष द्यायचं आहे, कारण त्याच्यातनं तुम्हाला जास्त प्रश्न बाहेर पडणार आहेत. ठीक आहे. आणि प्रश्नपत्रिका मी स्वतः पर्सनली टोटली फुल अँड फुल पाहिलेल्या आहेत. तुम्ही जर त्याच्या प्रश्नपत्रिका वगैरे बघितल्या आणि प्रॉपर जर तुमचा स्टडी असेल ना, काहीही अडचण येत नाही. फक्त बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो फक्त वेगळा असावा लागतो या परीक्षांच्याकडे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय आहे, या परीक्षांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन स्पर्धात्मक रीतीनं पाहावं लागतं. आता महाराष्ट्रातलं जास्तीत जास्त मी विद्यार्थी जर बघितले तर महाराष्ट्रातले जास्तीत जास्त विद्यार्थी NTSCची एक्झाम देत नाहीत. ही एक सगळ्यात रियालिटी आहे. पण असं नाही होता कामा नये. पण बाहेरच्या आपण स्टेटमधले जे विद्यार्थी बघतोय ते मात्र हे मॅक्झिमम विद्यार्थी ह्या परीक्षा देत असतात. त्यामुळे महाराष्ट्रातल्या सुद्धा विद्यार्थ्यांनी आता ह्या परीक्षांच्याकडे वळलं पाहिजे, जेणेकरून अगोदरपासूनच तुमची स्पर्धात्मक परीक्षांची तयारी होईल, एक कॉन्फिडन्स बूस्ट होईल की हां चला मी ही परीक्षा, कदाचित असं होईल की आपण स्टेज 1 पास करू, कदाचित असं काही वेळा होईल की स्टेज 2 नाही पास करू, पण एक कॉन्फिडन्स बूस्ट होईल. आणि कॉन्फिडन्स झाल्यामुळं तुम्ही पुढचे 2 वर्ष, अरे हां ही एक स्पर्धा होती, त्या स्पर्धेमध्ये मी कदाचित पास नाही होऊ शकलो, पण एक 2 वर्षांना आणि 12वीमध्ये मला काही परीक्षा द्याव्या लागतात, म्हणजे IITची एंट्रन्स टेस्ट असेल, MBBS साठी जाण्यासाठीची एंट्रन्स टेस्ट असेल, किंवा NDA सारखी परीक्षा असतील, इतर परीक्षा असतील मला द्यायच्या आहेत. आणि त्याच्यासाठीचा जो कॉन्फिडन्स आहे तो सहजरित्या तुम्ही इथं कमवू शकता, मिळवू शकता. समजलं का. आणि त्याच्यामुळे ह्या परीक्षा फारच महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे. आता बघा मी हे जे डिस्क्रिप्शन आहे, ह्या व्हिडिओच्या खाली जे डिस्क्रिप्शन दिलेलं आहे त्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनल आहे, त्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. ठीक आहे. त्याचबरोबर फेसबुक पेज आहे, त्याची सुद्धा लिंक दिलेली आहे. तुम्ही काय करा, टेलिग्राम पेजला एवढ्यासाठी हे करा, किंवा टेलिग्रामसाठी एवढ्यासाठी जा, कारण की तुम्हाला ज्या नोट्स वगैरे आवश्यक जर इतर असतील तर तुम्हाला त्या टेलिग्रामवरून भेटत जातील. तुम्ही फक्त खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथे क्लिक करा आणि तिथं जॉईन करा त्या चॅनलला. तुम्हाला त्याचा भविष्यामध्ये नक्की फायदा होईल. ठीक आहे. ओके, धन्यवाद. तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, त्याचबरोबर शेअर करा. ओके.